प्रेक्षको, भारतशक्ती मराठीच्या सारांश या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. जगामध्ये 5व्या क्रमांकाची असणारी भारतीय नौसेना आणि या नौदलाबद्दल आज आपण माहिती करून घेणार आहोत. आणि ही माहिती करून देण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहेत निवृत्त व्हाईस ॲडमिरल सुनील भोकरे सर. सरांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाली तर अतिविशिष्ट सेवा मेडलने सन्मानित असणारे व्हाईस ॲडमिरल सुनील भोकरे सर भारतीय नौदलात फ्लॅग ऑफिसर होते. निवृत्त होताना इन्स्पेक्टर जनरल न्यूक्लिअर सेफ्टी या पोस्टवरती सर कार्यरत होते. सरांनी INS सिंधुघोष, INS सिंधुध्वज, INS सिंधुशास्त्र तसेच गायडेड मिसाईल फ्रिगेट INS बियान्स आणि INS वज्रबाहू या पाणबुड्यांचे नेतृत्व केलं आहे. पूर्व नौदल कमांडमध्ये कमोडर कमांडिंग सबमरीन आणि चीफ स्टाफ ऑफिसर म्हणून देखील सरांनी आपली कामगिरी बजावलेली आहे. रिअल ॲडमिरल म्हणून सरांनी फ्लॅग ऑफिसर सबमरीन्स आणि नंतर फ्लॅग ऑफिसर कमांडिंग ईस्टर्न फ्लेट म्हणून काम बघितले होते. याशिवाय ते भारतीय नेव्हल अकादमीचे कमांडंटही होते. सर, आजच्या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. याआधी पण मी आपल्याशी बोललो होतो आणि वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच मला ही अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. आणि आता आपलं सेशन आपण सुरू करूया. सर, जसं नेहमी असं म्हटलं जातं की जगात 5व्या क्रमांकाचं नौदल म्हणून भारतीय नौदलाकडे बघितलं जातं. मात्र या नौदलाची नेमकी सुरुवात कधी झाली याबद्दलचा इतिहास काय आहे त्याबद्दल आधी मार्गदर्शन करा. ॲक्च्युली आपल्या भारताचा नेव्हीशी संबंध हजारो वर्षापूर्वीपासून आहे. म्हणजे तसं जर का आपण हिस्ट्रीमध्ये बघितलं तर चोला डायनेस्टी, सतवाना डायनेस्टी त्यावेळेपासून आपल्या समुद्राशी संबंध आहे. पण त्यावेळेला प्राथमिकपणे आपला संबंध फक्त व्यापारीच्या दृष्टीने असायचा. म्हणजे आपण सगळ्या जगाला माहिती आहे आपल्या देशातले स्पायसेस, आपल्या देशातले हर्ब्स हे पूर्ण जगात पूर्ण विश्वात फेमस होते. आणि ते पाठवण्यासाठी आपले समुद्राचा मार्ग वापरला जायचा. आपले जहाज तिकडे जायचे आणि तिकडनं आपण सोने, नाणे, हिरे वगैरे घेऊन यायचो. त्यामुळे आपला समुद्री व्यापाराशी खूप आधीपासून संबंध आहे. जसं का तुम्ही हिस्ट्रीत गेला बघाल 2300 BC मध्ये आपल्याकडे लोथलमध्ये ड्रायडॉक होतं. म्हणजे आपण जहाज बनवायचो, जहाज व्यापारासाठी वापरायचो आणि जहाजाचा मेंटेनन्स सुद्धा करायचो. पण त्यानंतर हळूहळू आपला समुद्राशी संबंध थोडा कमी झाला आणि नंतर काही वर्षानंतर तुम्हाला जर का हिस्ट्रीत बघितलं तर आपल्याकडे फॉरेन इन्व्हेडर्स समुद्री मार्गाने आले. ब्रिटिशर्स, फ्रेंच, डच हे सगळे समुद्री मार्गाने आपल्या देशात आले. आणि त्यानंतर मग आपल्याला जाणवायला लागलं की ओहो, समुद्र सुद्धा इक्वली महत्वाचा आहे आपल्याला जर का जगात प्राथम्य करायचं असेल तर. आणि मग मॉडर्न इरामध्ये सगळ्यात आधी हे जाणून घेतलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. म्हणजे खरोखर बघायला गेलं तर 1612 मध्ये आपलं ॲक्च्युली भारतीय नेव्हीची सुरुवात झाली आणि ती सुरुवात ब्रिटिशांनी केली. आणि त्याच्यासाठी त्यांचं महत्त्वाचं होतं की त्यांना ॲक्च्युली भारतासाठी नाही, पोर्चुगीज आणि दुसऱ्या इन्व्हेडर्सपासून प्रोटेक्शन पाहिजे होतं. त्यामुळे त्यांनी ईस्ट इंडियाने आपल्या वेस्ट कोस्टवरती भारतीय नेव्ही थोडक्यात सुरुवात केली. पण त्यानंतर ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य स्थापन झालं म्हणजे 1674 नंतर, त्यानंतर खऱ्या अर्थाने नौसेनाला सुरुवात झाली. कारण की त्यावेळेला आपण आपल्या समुद्री लाकडी जहाजांवरती तोफा बसवायला सुरुवात केली. आपण म्हणजे सुदोजी, खानोजी अंग्रे हे ज्या वेळेला समुद्री छत्रपती शिवाजींच्या अंडर ॲडमिरल्स होते त्यांनी खरोखर आरमारची नेव्ही सुरुवात केली. सो दॅट इज द बिगिनिंग ऑफ ॲक्च्युअल नेव्हल हिस्ट्री फॉर आवर कंट्री. नाहीतर समुद्राशी आपला खूप आधीपासून संबंध आहे. बट ॲक्च्युली इफ यू कॉल इट दॅट शुड बी आवर फ्लेजलिंग नेव्ही दोज डेज अँड देअर आफ्टर वी हॅव प्रोग्रेस्ड. सर, खरं तर शिवाजी महाराजांनी जसे तुम्ही उल्लेख केलात की त्यांनी खऱ्या अर्थाने समुद्रावरती ज्याची सत्ता, त्याच्या हातामध्ये संपूर्ण सत्ताकारण असू शकतं हे लक्षात घेऊन त्यांनी आरमाराची स्थापना केली. शिवाजी महाराजांकडनं भारतीय नौसेनेने नेमक्या कोणकोणत्या गोष्टी घेतल्या असं तुम्हाला वाटतं? सर्वात आधी शिवाजी महाराजांनी आपल्याला जाणून दिलं की आपल्याला कोस्टल सर्व्हेलन्स
आणि प्रोटेक्शन फ्रॉम सी बॉर्डर्स किती महत्वाचं आहे त्याची खरोखर आपल्याला जाणीव झाली. आपल्याकडे टेक्नॉलॉजी तर होती, जहाज आपण बनवायचो आधीपासून, पण त्यानंतर ज्या वेळेला त्यांनी तोफा जहाजांवरती बसवल्या त्यावेळेला कळलं की वी रिक्वायर वॉरशिप्स टू डिफेंड आवरसेल्फ. आणि समुद्राचे किल्ले म्हणजे सी बेस्ड पोर्ट्स ज्याच्यापासून आपण प्रोटेक्शन करू शकतो. दिस वॉज द बिगिनिंग ऑफ नेव्हल थिंकिंग इन आवर नेशन्स माइंड. आणि त्यानंतर मग तसं बघायला गेलं तर मग आपली ब्रिटिशांनी पण आपल्याला मदत केली. त्यांनी त्यांच्या स्वतःसाठी नेव्ही आपण फर्स्ट आपल्या भारतीय नौसेनाने त्यावेळेला जेव्हा रॉयल मरीन्स म्हणायचे पहिल्या महायुद्धात भाग घेतला 1918 मध्ये आपण ते संपलं. त्याच्यानंतर ते रॉयल मरीन्सवर कन्व्हर्टेड इन टू रॉयल इंडियन नेव्ही बाय 1934 आणि ती लिगेसी चालू झाली. दुसऱ्या महायुद्धामध्ये आपल्या नौसेनाने भाग घेतला आणि हळूहळू मग दॅट इज हाऊ वी गॉट कन्व्हर्टेड इन टू इंडियन नेव्ही, प्रॉपर इंडियन नेव्ही. आणि ॲक्च्युली आफ्टर इंडिपेंडन्स 26 जानेवारी 1950 वेअर वी ॲक्च्युली स्टार्टेड फ्लाईंग भारतीय नौसेनाचा झेंडा, आपलं एन्झाईन सगळं एक ॲक्च्युली फॉर्मली त्यावेळेला सुरू झालं. भारतीय नौदलाकडे असणारा झेंडा हे आपण शिवाजी महाराजांच्या आरमारावरनं प्रेरित होऊन घेतलेला आहे असं म्हटलं जातं. त्याबद्दल थोडक्यात सांगा सर. अगदी खरं आहे. तुम्ही जर का बघितलं आपल्या भारतीय नौसेनेचं एम्ब्लम त्याच्यामध्ये जे अष्टभुजा किंवा अष्टकोन आहे ते ॲक्च्युली शिवाजी महाराजांच्या काळाचं आहे. तिथून आपण अडॉप्ट केलेलं आहे. सो दॅट इंडिकेट्स की वी हॅव टू हॅव ऑल राऊंड सिक्युरिटी. दॅट इट सिम्बलायझेस दॅट अँड वी हॅव कंटिन्यूड द ट्रेडिशन. आणि आपण ते अजून आपल्या नेव्हलच्या एम्ब्लममध्ये मेंटेन केलेलं आहे. ब्लू बॅकग्राऊंडवरती गोल्डनचं जे आपलं अष्टकोन आहे, अष्टभुज म्हणतात त्याला, दॅट हॅज बीन मेंटेन, दॅट हॅज बीन पिक्ड अप फ्रॉम शिवाजी महाराज इरा. सर, आपल्या भारतीय नौदलाची नेमकी काय ताकद आहे असं तुम्हाला वाटतं? आणि स्वतंत्र भारतानंतर म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर नौदलाची पहिली कामगिरी नेमकी काय होती याबद्दल मार्गदर्शन करा. आपण सुरुवातीला खरं अर्थात म्हणायला गेलं तर आपण सेकंड हँड जहाजांनी नौसेना सुरू केली. ज्यावेळेला पार्टिशन झालं, काही जहाज पाकिस्तानमध्ये गेले, काही जहाज आपण मेंटेन केले आणि त्यानंतर सुद्धा बऱ्याचशा काळ आपण ब्रिटिशांकडनं जहाज सेकंड हँड जहाज विकत घेत गेलो आणि तशा रीतीने आपण ॲक्च्युली सुरुवात केली आपल्या जहाजांची. मग ट्रेनिंग एस्टॅब्लिशमेंट ब्रिटिशांच्याच काळाला आपण सेटल झाले होतो, पण आपण ते एक्सपांड केले. मग आपण ट्रेनिंग एस्टॅब्लिशमेंट इतका पुढे गेलो की आपण आता सध्या दुसऱ्या देशाच्या लोकांना आपण ट्रेन करतोय आपले ते. आणि तसंच जहाजामध्ये हळूहळू आपण इम्पोर्ट करत असताना नंतर मग आपल्या स्वतःचे आपण जहाज बनवायला लागलो. आपण सुरुवातीला हल बनवायला लागलो. त्यानंतर म्हणजे जहाजाचे 3 मेन पार्ट्स असतात, टू फ्लोट, टू मूव्ह आणि टू फाईट. मग टू फ्लोटमध्ये आपल्याकडे आधीपासूनच टेक्नॉलॉजी होती, मग ती आपण अजून इम्प्रोव्हाइज केली. लाकडापासून मग आपण मेटलर्जीमध्ये गेलो, मग स्वतःचं आपण जहाजाचे हल बनवायला लागलो. त्यानंतर मग बऱ्याचशा काळानंतर आपण टू मूव्ह म्हणजे आपलं प्रपल्शन सुद्धा मशिनरी आपली स्वतःची व्हायला लागली. आणि आजकाल ह्या इरामध्ये आपण टू फाईट म्हणजे आपण वेपन्स सेन्सर्स सुद्धा आपल्या देशात बनवतोय. म्हणजे खऱ्या अर्थाने आपण जे म्हणतो ना मेक इन इंडिया, ती आपण ॲक्च्युली नौसेनामध्ये त्याच्यावरती खूप महत्त्व दिलं जातं. आणि त्यामुळे आपण compared to many parts in our country, we are quite self-sufficient as far as our own weapons, sensors, everything is concerned in our Navy. सर, भारत स्वतंत्र झाल्यानंतरची भारतीय नौदलाची पहिली कामगिरी काय होती? जसं जसं आपण प्रोग्रेस करत गेलो, मग खरं आपण नौसेनाचं युद्ध केलं 1961 मध्ये, ज्या वेळेला आपण गोवाला पोर्चुगीजपासून लिबरेट केलं. आणि त्यामुळे कसं झालं, आणि दॅट वॉज ॲक्च्युली अ व्हेरी सिग्निफिकंट वॉर बिकॉज पूर्ण जगाला मेसेज गेला की इंडिया इज नॉट गोइंग टू टॉलरेट ॲग्रेशन ऑर इंटरफेरन्स फ्रॉम एनी वन. आणि दॅट वॉज ॲक्च्युली अ व्हेरी बिग विक्ट्री फॉर अस, दो इट वॉज अ व्हेरी व्हेरी स्मॉल लाईक अ स्कर्मिश वॉर. ज्यावेळेला पोर्चुगीजचं छोटंसं जहाज आपण बुडवलं आणि ज्यावेळेला आपले 2 क्रुझर्स आपले इतके जहाज समुद्रात होते लिबरेशन ऑफ गोवाला, दॅट वॉज इन 1961. आणि त्यानंतर 1962 मध्ये आपल्या नेव्हीचं तेवढं इन्व्हॉल्वमेंट नव्हतं, पण 65 मध्ये प्रोटेक्शन ऑफ द्वारका हार्बर नेव्ही वॉज इन्व्हॉल्व. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1971 मध्ये जो आपण नौसेना दिवस सेलिब्रेट करतो 4 डिसेंबर,
अँड दॅट स्टार्टेड ॲक्च्युली आफ्टर 1971. कारण की सगळ्या जगाला माहिती आहे आपलं जे ऑपरेशन ट्रायडंट 4 डिसेंबरला आपण लॉन्च केलं, अँड दॅट वॉज अ बिग गेम चेंजर फॉर आवर आर्म फोर्सेस. कारण की कराची वॉज टेकन बाय सरप्राईज. आपले जे जे आपल्या ज्या मिसाईल बोट्सने पोरबंदरहून अटॅक केला, त्यांचे जहाज बुडवले, त्यांची ऑइल रिफायनरी आपण डिस्ट्रॉय केली, आणि त्यांचं बरोबर त्यामुळे जगाला मेसेज गेला की ओ, इंडियन नेव्ही इज ॲट पार विथ ऑल अदर गुड नेव्हीज इन द वर्ल्ड. आणि ते तर वेस्ट कोस्टला होता. तसंच ईस्ट कोस्टला आपला एअरक्राफ्ट कॅरियर INS विक्रांत, तिने जे धमाकूळ घातला ते सगळ्या जगाला माहिती आहे. म्हणजे इनफॅक्ट इट वॉज सच अ लार्ज स्केल ब्लॉकेड दॅट इवन US had to bring in her 7th fleet into Indian Ocean. And that is history. I think everybody knows about it. सर, भारतीय नौदलामध्ये पदानुक्रम कसा असतो, म्हणजे हायरार्की कशी असते, याबद्दल थोडक्यात मार्गदर्शन करा. आता आपली नेव्ही इट इज अलाइन्ड टू ऑल रँक स्ट्रक्चर इन द वर्ल्ड वाईड नेव्ही. म्हणजे द सुप्रीम कमांडर ऑफ आर्म फोर्सेस इज प्रेसिडेंट ऑफ इंडिया, आणि अंडर द प्रेसिडेंट वी हॅव ऑल 3 सर्व्हिसेस, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स. आणि नेव्हीमध्ये इट इज हेडेड बाय 4 स्टार ॲडमिरल. हिज रँक इज ॲडमिरल. आता प्रेझेंटली ॲडमिरल हरिकुमार इज चीफ ऑफ नेव्ही. आणि अंडर चीफ ऑफ नेव्ही देर आर व्हेरियस ब्रांचेस. आणि आफ्टर ॲडमिरल द नेक्स्ट रँक इज व्हाईस ॲडमिरल. आणि व्हाईस ॲडमिरल इज ऑफ डिफरंट ब्रांचेस. We have vice admiral from executive branch, we have from engineering branch, electrical branch, from medical branch, from and other various other branches. And that's how our pyramidal structure is structured in Navy. After that is rear admiral, and so it goes on. And the lowest rank for officers is sub lieutenant. पूर्वी midshipman असायचे, acting sub lieutenant असायचं. आता we start with sub lieutenant. That is the lowest rank in as far as officers are concerned. And there is a similar structure for our sailors. आपण आता सध्या नॉमिनक्लेचर चेंज करतोय. वी आर स्लाइटली गोइंग अवे फ्रॉम colonized ranks, आणि दॅट यू विल हिअर शॉर्टली इन द न्यूज आर न्यू रँक स्ट्रक्चर. सर, म्हणजे पदानुक्रम किंवा त्यांची हायरार्की जशी असते तसं त्यांच्या कामांच्या पद्धतीमध्ये सुद्धा फरक पडत जातो, आणि तो काय असतो फरक, याबद्दल मार्गदर्शन करा. ते अगदी खरं आहे. जसं जसं रँक स्ट्रक्चर वाढत जातं तसं तसं रिस्पॉन्सिबिलिटीज, चॅलेंजेस हे सगळं वाढत जातं. आता समजा माझं उदाहरण घेतलं, मी ज्या वेळेला NDA नंतर नेव्ही जॉईन केलं, तर माझी सर्वात आधी जी रँक होती ती मिडशिपमॅन होती. मग मिडशिपमॅनमध्ये त्या रँकमध्ये आम्ही 6 महिने जवळजवळ समुद्रात ट्रेनिंगला असतो ॲज अ अंडर ट्रेनिंग. कारण की त्याआधी आम्ही सगळं नेव्हल अकॅडमी किंवा NDAमध्ये थिअरी पार्ट शिकलेला असतो. And then we put that theory into practice as acting sub lieutenants. जो आम्ही वॉच किपिंग करतो जहाजांवरती, म्हणजे वी स्टार्ट गेटिंग इन टू नुआन्सेस ऑफ फायटिंग नेव्ही. आणि तशी आमची सुरुवात होते. आणि जसं जसं आमचं रँक स्ट्रक्चर वाढतं, आता ॲज अ ज्युनियर ऑफिसर तुम्ही छोटंसं जहाज कमांड करता, किंवा यू आर ॲज अ स्पेशलिस्ट ऑन स्मॉल शिप्स. मग जसं जसं तुमचा प्रोग्रेस चांगला होतो, ॲज यू स्टार्ट गेटिंग प्रोमोटेड, तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटी वाढतात. लाईक मी नॅव्हिगेशन डायरेक्शनमध्ये स्पेशलिस्ट आहे. मग ॲज अ लेफ्टनंट आय वॉज नॅव्हिगेटिंग शिप्स अँड सबमरीन्स. त्यानंतर जसं मी झालो, नंतर मी ऑपरेशन्स ऑफिसर झालो. त्यानंतर मग मी एक्झिक्युटिव्ह ऑफिसर झालो. मग एक्झिक्युटिव्ह ऑफिसर झालं म्हणजे यू ॲक्च्युली गेट इन टू रनिंग ऑफ द शिप. डे टू डे तुमचे जे अफेअर्स असतात, दॅट इज ॲज फार ॲज ॲडमिनिस्ट्रेशन. आणि ऑपरेशन्स ॲज अ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर यू आर अ प्रिन्सिपल वॉरफेअर ऑफिसर. म्हणजे यू स्टार्ट गेटिंग इन टू गिमिक्स ऑफ वॉरफेअर विच वेअर हायर डिसिजन मेकिंग इज इन्व्हॉल्ड. आणि दॅट्स हाऊ वी प्रोग्रेस इन द नेव्ही. आणि मग समुद्रात जसं जितकं राहणं इम्पॉर्टंट आहे, तसंच शोर सपोर्ट, हाऊ टू मॅनेज बिझनेस फ्रॉम शोर, दॅट इज इक्वली इम्पॉर्टंट. जसं जसं तुम्ही होतं मग तुमची शोरमध्ये पोस्टिंग होते, कधी कधी ट्रेनिंग बिलेट्समध्ये पोस्टिंग होते. सो यू गेट एक्सपोज टू व्हरायटी ऑफ अपॉइंटमेंट्स ॲज यू गो अप इन हायरार्की इन आर्म फोर्सेस. सर, भारतीय नौदलाची ताकद नेमकी कशामध्ये आहे? कारण असं नेहमी म्हटलं जातं की पाणबुडी हा सुद्धा एक आवश्यक घटक असतो. त्याच्या बरोबरीने युद्ध करण्यासाठी म्हणून आवश्यक असणाऱ्या युद्धनौका सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या आहेत. तर ही ताकद नेमकी भारतीय नौदलाची कशामध्ये आहे असं तुम्हाला वाटतं? अ कॉमन मॅन. बऱ्याच आता मी पण सैनिक स्कूलमध्ये होतो, पण जरी सैनिक स्कूलमध्ये होतो, पण मला भारतीय नौसेनाची खूप कमी माहिती असायची. कारण की आम्हाला ज्यावेळेला NDA जॉईन करायचं, सगळ्यात आधी आम्हाला ऑलिव्ह ग्रीन युनिफॉर्म दिसायचा. आर्मी बद्दल माहिती असायची, कारण की आमचे बरेचसे कलिग्स, सिनियर्स सगळे आर्मी जॉईन व्हायचे. आणि बऱ्याच लोकांना नेव्हीचा रोल माहीत नसतो. ॲक्च्युली
नेव्ही इज वन सर्व्हिस वेअर यू कॅन एक्सपिरियन्स ऑल थ्री डायमेन्शन्स. आता तुम्ही भारतीय नौसेना बघा, आपला जो फिफ्थ लार्जेस्ट नेव्ही इन द वर्ल्ड का म्हणतात? कारण की आपल्याकडे 2 एअरक्राफ्ट कॅरियर्स आहेत. And managing an aircraft carrier, operating aircraft carrier is not a small business. It is a very, very skilled job. तुम्ही इमॅजिन करा, pilots are landing onto a floating moving deck. म्हणजे compared to runway, the size of runway is like a matchbox. And प्लस तो त्यामुळे आपण एअरक्राफ्ट कॅरियर ऑपरेट करतो. आपण त्या एअरक्राफ्टच्या सपोर्टसाठी वी हॅव गॉट डेस्ट्रॉयर्स, वी हॅव गॉट फ्रिगेट्स आणि वी हॅव गॉट एअर आर्म. आपल्या भारतीय नौसेनाचं एअर आर्म इज बिगर दॅन मेनी कंट्रीज ॲक्च्युली एअरफोर्स. We have got reconnaissance aircraft, we have got fighters aircraft, we have got helicopters, we have got shipborne helicopters, shore-based helicopters and the works. आपल्याकडे आता पायलटलेस एअरक्राफ्ट आहेत. सो दॅट इज. आणि थर्ड डायमेन्शन म्हणजे वी हॅव गॉट सबमरीन्स. अँड वी स्टार्टेड विथ बाईंग सबमरीन्स फ्रॉम अदर नेशन्स. नाव वी आर मेकिंग आवर ओन सबमरीन्स. वी हॅव गॉट स्ट्रॅटेजिक सबमरीन्स. So that is why we are not only growing, we are actually a fully grown blue water navy. We are not restricted to coastal warfare now. We can venture out across the oceans in the world. So that is the speciality of our navy, and that is why world respects, considers as one of the powerful navies. सर, खरं तर तुम्ही पाणबुडीवरती बराच काळ कार्यरत होतात. पाणबुड्यांच्या सान्निध्यामध्ये तुमचं बरंचसं करिअर झालेलं आहे. म्हणून एक प्रश्न विचारावासा वाटतो की भारताकडे असणाऱ्या पाणबुड्यांची संख्या पुरेशी आहे असं तुम्हाला वाटतं? मी जर का ॲज अ सबमरीनर हे उत्तर द्यायचं म्हटलं तर अजिबात नाही. आपली एवढी मोठी कोस्ट लाईन, आपलं एवढी मोठी मोठी मॅरिटाईम सिक्युरिटी चॅलेंजेस आणि त्यासाठी सबमरीन हा खूप मोठा पोटेंट प्लॅटफॉर्म आहे. आणि आपल्या देशाच्या साईजच्या मानाने, आपल्या नेव्हीच्या साईजच्या मानाने आपलं सबमरीन फोर्स खूप छोटा आहे. आणि आय थिंक नॅशनल लिडरशिप नोज अबाउट इट. इनफॅक्ट आपला जो 30 इयर्सचा सबमरीन प्रोग्राम होता त्याप्रमाणे वी वर सपोज टू हॅव 13 नंबर सबमरीन्स. सो वी आर लॅगिंग बिहाइंड दॅट, बट आय एम शुअर ऑल एफर्ट्स आर बिंग पुट इन टू कॅच अप ऑन आवर डेफिशियन्सीज. कारण की आपल्याकडे सध्या तरी आपल्याकडे 3-4 प्रकारच्या पाणबुड्या आहेत. आणि आता आपण ज्या वेळेला आपल्याला आता टेक्नॉलॉजी आली आहे, आपण स्वतः पाणबुड्या बनवायला लागलो, आपण न्यूक्लिअर सबमरीन्स बनवतोय. आय एम शुअर वी विल सूनर ऑर लेटर क्लिअर द डेफिशियन्सी ऑफ आवर फोर्स लेवल ॲज फार ॲज सबमरीन्स इज कन्सर्न. पण तुमच्या प्रश्नाचं डायरेक्ट म्हणजे सध्या तरी आपल्याकडे पाणबुड्यांची संख्या कमी आहे. सर, एकीकडे म्हणजे भारतीय नौदलाचे प्लस पॉईंट सांगत असताना तुम्ही याही मुद्द्याचा खूप छान पद्धतीने विवेचन केलेलं आहे की आपण कुठेतरी कमी पडलेलो आहोत, पण हे कमी पण आपण त्याच्यामध्ये कुठेतरी बाहेर येऊ शकतो किंवा त्याच्यावरती मात करून नवीन पाणबुड्यांची निर्मिती करण्याची क्षमता सुद्धा भारताकडे आहे. हे सुद्धा खूप छान अधोरेखित तुम्ही करून दाखवलेलं आहे. याच्याच जोडीला अजून एक प्रश्न विचारायचा वाटतो की गेल्या काही वर्षांमध्ये इंडो पॅसिफिक रिजन हा प्रकार खूप जास्त चर्चेला आलेला आहे आणि भारताचं याच्यामध्ये असणारं स्थान हे खूप महत्वाचं मानलं गेलंय. नौदलाच्या दृष्टीने या सगळ्या गोष्टी कशा महत्वाच्या आहेत याबद्दल मार्गदर्शन करा. आता तुम्ही जर का आपल्या भारताचा नकाशा बघितला आणि आपला असा एक देश आहे ज्या देशाच्या नावाने एक महासागराचं नाव आहे, इंडियन ओशन. त्यामुळे पूर्वीच्या काळापासून आपल्या देशाच्या अवतीभोवतीच्या समुद्राचं फार महत्व आहे. आणि हे आजकाल लोकांच्या लक्षात आलंय. आणि दॅट इज वाय इंडो पॅसिफिक रिजन हॅज बिकम सो इम्पॉर्टंट. कारण की जगातला जवळजवळ 40% व्यापार आपल्या पाण्यातून जातो. आणि 2 जायंट्स म्हणजे अमेरिका, USA आणि चायना, त्यांचा मोस्ट ऑफ द व्यापार आपल्या पाण्यातून जातो. आणि त्याचा गेटवे म्हणजे मलाक्का स्ट्रेट्स. आणि मलाक्का स्ट्रेट इज ॲट स्टोन थ्रो अवे डिस्टन्स फ्रॉम अवर आयलँड्स, अंडमान निकोबार आयलँड्स. आणि जगाला हे कळालं की इफ इंडिया बिकम्स अ पॉवरफुल नेव्ही देन दे विल बी एबल टू कंट्रोल धिस चोक पॉईंट. आणि जगाला कळण्यापेक्षा चायनाला याचं फार महत्त्व कळालं. आणि महत्त्वापेक्षा त्यांना जरा त्याची थोडीशी सेक्युरिटी चॅलेंज वाटायला लागली.
कारण की चायनाचं फॉरगेट अबाउट इम्पोर्टिंग ऑइल, पण त्यांचं जे मेजर एक्सपोर्ट आहे, त्यांचे जे फिनिश गुड्स ते पूर्ण जगाला एक्सपोर्ट करतात, दॅट ट्रान्झिट्स थ्रू आवर वॉटर्स. And that is how, right from starting from the Indo-Pacific's eastern portion, which begins with India, and right into South China Sea and Pacific Ocean, that full thing can be controlled by India. आणि त्यामुळे बऱ्याच वेळा म्हणतात की इंडिया शुड बी अ नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर इन दिस रिजन. आणि त्यासाठी आपल्याला खूप मोठ्या नौसेनाची गरज आहे. आणि फक्त आरमार किंवा नौसेना जहाज वाढवून त्याचा उपयोग नाहीये. आपल्याला जगाला सिद्ध करून दाखवायचंय की व्हेन देर इज अ क्रायसिस, व्हेन देर इज अ प्रॉब्लेम, इंडियन नेव्ही इज देअर टू रिस्पॉन्ड. आणि ते आपण ऑलरेडी करून दाखवतोय. इफ यू गो थ्रू हिस्ट्री, इफ यू गो थ्रू प्रिव्हियस इयर्स, राईट फ्रॉम लेबनॉन क्रायसिस, सिरिया क्रायसिस, सगळीकडे भारताचे जहाज होते. ज्या वेळेला सुनामीस 2004 मध्ये स्ट्राईक झालं, इंडियन नेव्हल वॉरशिप्स वर द फर्स्ट वन टू रीच इंडोनेशिया. In fact, Chinese, American ships were nowhere there. And that is how world is realizing how important is position of India in Indian Ocean and in Indo-Pacific region. And that is why तुम्ही जर का 2016 मध्ये जे आपण इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू कंडक्ट केलं, 50 nations participated in it. It was a mega event. So world is now realizing, Indian political leadership is realizing the importance of, and that is why all these Sagar from look east to act east ह्या सगळ्या स्कीम्स सुरू झाल्या आहेत, बिकॉज दे नो द इम्पॉर्टन्स ऑफ इंडियन ओशन अँड इंडियन नेव्ही. सर, जसं तुम्ही म्हणालात की संरक्षण म्हणजे तटरक्षणाचं संरक्षण हा तर महत्वाचा आहेच, पण त्याच्याबरोबरीने मानवतावादी दृष्टिकोनातनं सुद्धा आपण अनेक ठिकाणी मदतीचा हात पुढे केलेला आहे. नौदलाचा हा इतिहासच आहे, याबद्दल मार्गदर्शन करा सर. ऍक्च्युली भारतीय नौसेनाचे किंवा नौसेनाचे 4 महत्वाचे रोल असतात. द प्रायमरी रोल इज टू प्रोटेक्ट आवर मॅरिटाईम बाउंड्रीज फ्रॉम एक्सटर्नल ॲग्रेशन. म्हणजे युद्ध ॲक्च्युली करू शकतो आपण, आपल्याला जर कोणी अटॅक केलं तर. दॅट इज अ मिलिटरी रोल. आणि डिप्लोमॅटिक रोल, जर का तुम्ही समुद्रात उभे असला तर तुमच्या शेजारी जर का तुम्ही, इफ यू एक्सटेंड अ होरायझन, जसं आपण मुंबईला जर उभं राहिलं, आपले नेबर्स कॅन बी गल्फ कंट्रीज, our neighbors can be African countries. So we have to have very good diplomatic relations with all these nations. And navy, every naval ship which visits a foreign navy or foreign port, it acts like an ambassador of our navy. It represents our nation. So that is a diplomatic role. आणि तिसरा रोल आहे कॉन्स्टिब्युलरी रोल. कॉन्स्टिब्युलरी रोल म्हणजे आपलं जितकं खूप मोठं कोस्टलाईन आहे तर आपल्याला पोलिसिंग करावं लागते, आपल्याला खूप प्रोटेक्शन द्यावं लागतं की काही ड्रग्सचा व्यापार नाही चालू आहे किंवा आर्म्सचा व्यापार नाही चालू आहे किंवा इलिगल फिशिंग चालू नाही आहे, हे सगळं आपल्याला प्रोटेक्ट करावं लागतं. दॅट इज अ कॉन्स्टिब्युलरी, लाईक पोलिसिंग रोल. आणि फोर्थ अँड मोस्ट इम्पॉर्टंट रोल इज बिनाइन रोल, ज्याचं पीस टाईम किंवा एक्झिस्टन्समध्ये खूप महत्त्वाचं आहे. दॅट इज ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स अँड डिझास्टर रिलीफ. आणि जसं तुम्ही बघितलंय, वी आर द मोस्ट पॉप्युलस नेशन इन द वर्ल्ड. आणि त्यामुळे आपल्या जगातले लोक सगळ्या जगात पसरले. आवर डायस्पोरा इज ह्यूज इन द वर्ल्ड. आणि त्यामुळे आता जर ज्या वेळेला लेबनॉनमध्ये क्रायसिस झाला, आवर नेव्ही वॉज अ फर्स्ट वन टू गेट आवर पीपल बॅक फ्रॉम दॅट वॉर झोन. नॉट ओनली आवर कंट्री, दॅट टाइम वी गॉट सो मेनी पीपल फ्रॉम नेबरिंग कंट्रीज. सिमिलरली सिरियन क्रायसिसमध्ये आपण बऱ्याच, यमनमध्ये जे आता किंवा झालं, आपण इनफॅक्ट फॉरगेट अबाउट श्रीलंकन्स अँड नेपालीज, वी ॲक्च्युली रिट्रीव्ह फ्यू पाकिस्तानी पर्सनल फ्रॉम दॅट. So that happens when we have a good capability, and we as a nation we are inclined towards humanitarian assistance and disaster relief. And not only abroad, even within our country, when there is flood in some areas, when there is a problem in some coastal areas, our ships are the first ones to reach out there. So that, and we have to use all our assets. When आपले जे reconnaissance aircraft आहेत आपल्याकडे PATI, in fact we have used them in even Siachen Valley, we use them in even Galwan Valley. So that is where our actually role comes into play. सर, आत्ता तुमच्या उत्तरातनं एक, जसं तुम्ही म्हणालात की सियाचीन आहे किंवा अगदी
पाकिस्तान आहे, श्रीलंका आहे, बाकीच्या देशांकडे सुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धतीने मदतीचा हात पुढे केलेला आहे. म्हणजे फक्त समुद्रामध्येच नाही तर समुद्राच्या बाहेर सुद्धा जाऊन जर मदत करायची वेळ आली तर ती मदत सुद्धा भारतीय नौदलाने केलेली आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात की रक्षण करणं किंवा मदत करणं याच्यापेक्षा सुद्धा परराष्ट्र जे आहे किंवा त्यांच्याबरोबर असणारे आपले संबंध सुधारणं ही सुद्धा खूप महत्वाची कामगिरी भारतीय नौदल करताना आपल्याला दिसतंय. मला असं वाटतं की भारतीय नौदल म्हटल्यानंतर जसं तुम्ही म्हणालात की फार माहिती लोकांना नसते, पण आजच्या या भागातनं काही प्रमाणामध्ये तरी भारतीय नौदलाची कामगिरी किंवा त्यांचं काम कार्य कशा पद्धतीने चालतं आणि त्याच्यासाठी म्हणून आवश्यक असणाऱ्या सगळ्या प्रकारच्या ज्या इतर उपकरणांच्या मदती असतात ही मदत सुद्धा त्यांना कशा पद्धतीने होऊ शकते याच्याबद्दल आज खूप छान विवेचन तुम्ही आजच्या कार्यक्रमात केलं. त्यामुळे या सगळ्या माहितीबद्दल सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने खूप खूप आभार सर. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार आणि थँक्यू व्हेरी मच मला ही अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. आणि आय एम शुअर तुम्ही मला परत बोलाल, अजून मी माहिती देऊ शकतो नेव्हीबद्दल. थँक्यू वन्स अगेन. थँक्यू फॉर नक्कीच. युअर नक्कीच सर. इन्व्हायटिंग मी. थँक्यू. धन्यवाद सर. प्रेक्षक हो, आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि ही माहिती आपल्या भारतीय नौदल जगातल्या 5व्या क्रमांकाचं नौदल म्हणून का ओळखलं जातं या संदर्भात सुद्धा जी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरू शकते, या सगळ्या माहितीबद्दल तुमची मतं आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी काय करायचंय? भारत शक्ती मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे. भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.